नमस्कार. संस्कार नीतीचा न्यायव्यवस्थेवर झालेला प्रभाव हा विषयावर मी बोलत आहे. आता तुम्हाला माहीतच असेल आपल्या देशामध्ये धर्मांतर करूनसुद्धा आणि मुख्य ते जास्तीत जास्त क्रिप्टो ख्रिश्चन म्हणतात. धर्म बदललेला असतो, पूजापाठाची पद्धत बदललेली असते आणि ते नाव मात्र हिंदूच ठेवतात आणि समाजामध्ये हिंदू नावाने हिंदू विरुद्ध म्हणजे दुही माजवतात. त्यांनी धर्मच सोडलेला आहे. अशाच एका पाद्रीने आपल्या दाक्षिणात्य पाद्रीने, तो पाद्री झाला पण एका सभेमध्ये, आणि तो धर्मांतरण करायची कार्य करत होता. एका सभेमध्ये त्याला कुणीतरी अनुल्लेखित केलं आणि माझ्या जातीचा उल्लेख करून त्याने मला बोललं म्हणून त्याने SC/ST ॲक्टखाली केस टाकली आणि त्या केसमध्ये निकाल देताना माननीय न्यायाधीशाने सांगितलं की एकदा ज्यांनी कोणी हिंदू देशातील धर्मा व्यतिरिक्त म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन ह्या चार आपापसामध्ये जर त्यांनी, जैन जर बुद्ध झाला किंवा बौद्ध जर शीख झाला तर तिथे जातीचं त्यांना फायदा मिळणार. पण जे भारताबाहेरील धर्मामध्ये म्हणजे ख्रिश्चन, मुसलमान किंवा यहुदी वगैरे जे धर्म त्यांनी स्वीकारला असेल तर त्यांना जातीचा फायदा मिळणार नाही. तुम्हाला माहीतच आहे, खूप क्रिप्टो ख्रिश्चन आहे. तुम्ही सजगतेने पहा, खूप क्रिप्टो ख्रिश्चन आहेत. ते नाव अगदी इतकं सुंदर हे लावतात आणि ते ख्रिश्चन असल्याचं दाखवत पण नाही. कळलं ना, राहतात अगदी ह्याच्यासारखंच आणि फायदे सगळे घेणार जातीचे आणि हिंदू धर्माला बदनाम करणार, दुसऱ्या धर्माला बदनाम करणार, असं त्यांची खेळी चाललेली असते. तर आता असा निकाल दिल्यामुळे धर्मांतर करताना लोक विचार करतील, जर जातीचा फायदा घ्यायचा असेल तर धर्मांतर करणं किती योग्य आहे आणि किती चुकीचं आहे. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.